श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामींकडे काय मागावे, कसे मागावे? आपण स्वामींकडे काय मागतो? बघा, आपण आहोत प्रापंचिक सांसारिक लोक, तर आपण काय मागतो? स्वामी मला गाडी बंगला मिळू देत, मला प्लॉट मिळू देत, नोकरी, पैसा, अमुक मिळू देत, अशा चैनीच्या गोष्टी आपण स्वामींकडे मागत असतो. पण मैत्रिणींनो, हे चुकीचं आहे. अशी चूक चुकूनही करू नका. कारण स्वामी त्यांच्या भक्तांना योग्य वेळ आली की इतकं भरभरून देतात की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाहीत. स्वामींकडे मागायचंच असेल तर सर्वप्रथम शुद्ध बुद्धी मागा. कारण चुकीची बुद्धी असेल तर कितीही पैसा असेल, तुम्हाला यश मिळालेलं असेल, तरीही ते फक्त दुःखच देतं, सुख आणि आनंद देऊ शकत नाही. म्हणून स्वामींना चांगली बुद्धी मागावी, योग्य निर्णय घेण्याची क्षमता मागावी, चांगलं वाईट ओळखण्याची अक्कल, हीच तर खरी संपत्ती आहे. त्यानंतर दुसरं मागावं तर ध्येय आणि संयम. आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, पण त्या संकटांमधून खचून न जाता उभी राहण्याची ताकद स्वामी देतात. हे स्वामी माऊली, मला संकटातून निघण्याची ताकद द्या, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या. तिसरं मागावं ते म्हणजे उत्तम आरोग्य, मन शांती. कारण बघा, आपल्याकडे कितीही पैसा असेल, सुखसुविधा असतील आणि आरोग्यच चांगलं नसेल तर काय उपयोग त्या पैशाचा, त्या सुखसुविधांचा? म्हणून उत्तम आरोग्य स्वामींना मागा. तसेच मनशांती. या सुखासारखं दुसरं सुख कुठलंच नाही. कारण स्वामींना मनशांती मागा. मनशांती असणं खूप महत्त्वाचं आहे. सतत चिंता, भय, असुरक्षितता वाटते, मन अस्वस्थ आहे, मग स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करा, हे स्वामी राया, माझं मन शांत ठेवा, माझ्या मनातील अहंकार दूर होऊ देत, माझ्या अंगी नम्रता येऊ देत, मला कष्ट करण्याची ताकद मिळू देत, मी केलेल्या कष्टाला नशिबाची साथ मिळू देत, माझं मन शांत होऊन तुम्ही जेही मला दिलं त्यामध्ये समाधान मिळू देत आणि तुमची सेवा माझ्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत घडू देत. माझ्याकडून काही चूक झाली तर हे स्वामी राया, तुमची मुलगी समजून माझी चूक पदरी घ्या. ही तुमच्या चरणी सदैव प्रार्थना. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुके नित्य गावी तुझी गुण गाता, घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.